अगदी बरोबर बोलला तुम्ही अण्णा. मुजरा सरकार हे आले की खरंच दरबार भरल्यासारखं वाटतो. शेवटी जुनं ते सोनं आणि सोनं ते सोनच. काय मंडळी? बरोबर बोलला अण्णा. सरकार अहो त्या लाडे पाटलानं पुन्हा कलेक्टर गाठला. अरे लाडे पाटलाची धाव कलेक्टर पुत्र सारखं फुकत असते. पंचायत बनवा, निवडणुका घ्या. हे नशीब फुटक त्याच. लोकशाही येशीवर येऊन थांबलीये. गावात फक्त सरदेशमुखी. अरे याच्या बापजाद्यांनी इतके मांडे खाल्ले की लाडे पाटलाला डायबिटीस झाला. लाडे पाटलाला डायबिटीज झालाय काय? तर हो लघवीतून साखर जाती. रानात वारू लागलं की गुराखी विचारतो लाडे पाटील मुतला का? ए गोप्या, अरे त्या लाडे पाटलावर जपून वास्तारा चालू, नाहीतर तुझ्या वास्ताराला मुंग्या लागायच्या. हे बाप्या बा झालं आता. मग आज काय सांगताय? सांगण्यासारखं खूप आहे देवा, ऐकावं ते नवल आहे, पण नवल असलं तरी खरं आहे. समजा वाडा साक्ष आहे म्हणलं तर दप्तरात धागा आहे. यावर्षी तुमच्या नशिबात राजयोग आहे. राजयोग? मग आता काय आम्ही मामलेदार आहे का पोलीस पाटील आहे? हे स्वतंत्र म्हणजे काय प्रकरण आहे रे महिप्या? अरे स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र राष्ट्र. अरे तेच म्हणतोय मी. म्हणजे नेमकं काय होणार महिप्या? सांगतो तू रांड्याच्या यायला विचारतोस मला आणि तोंडावर कापड का टाकतोयस? गुदमरुद मेलो की रांड्याच्या? तुम्ही पण आहे. मला एक सांग, आता आपण नक्की कुठं सांग बघू? महाराष्ट्रात का कर्नाटकात? दोन्हीकडे बी नाही. महाराष्ट्रात पण नाही, कर्नाटकात पण नाही. होय. म्हणजे आपण स्वतंत्र झालो. इतकी वर्ष आपण कोणाला सांगत नव्हतो. आता जगाला बोंबलून सांगायचं आपण स्वतंत्र झालो. पण आपण स्वतंत्र झालो म्हणजे मी नेमकं कोणत्या कचेरीत जायचं मला समजच ना झालंय रे. आईला खरंच की कुठं जायचं नेमकं? अरे कुठं बी जायची गरज नाही. आता समध्या कचेऱ्या इथंच येतात. काय सांगता काय? अहो म्हणजे गावाची समधी माहिती असलेला आपला महिपतराव आपल्या नव्या राष्ट्राचा कलेक्टर होणार म्हणा की. बरोबर. कलेक्टर रांड्यानं एक कप चहा 5-50 रुपये घेऊन कामं करत होतो तरी रांड्यानं रडत होता तुम्ही आणि लगेच कलेक्टर करालोय मला. अभरावच्या काय डोसक्यात खुळ शिरले मला काय कळना झालंय रे. सगळी कामं खोळंबल्यात माझी. चलन थांबलंय माझं. आता होतय व समजा लवकर. लवकर या आडनिड्यात आईला बायको पोटूशी राहायला 7-8 वर्षी घेतली आडनिड्यानं आणि राष्ट्र स्वतंत्र होतोय पटकन मला सांगा लागलाय. जा टिपा मार जा बसला इथं. हा कळलं मला कलेक्टर का करायला येऊ. घे आईला आत्ता मला लक्षात आलं. अरे बाबांनो हे सांगायचं राहिलं काय? आपलं राष्ट्र स्वतंत्र होणार म्हणजे आपल्या देशात नोटा पण वेगळ्या असणार. मग गोप्या तुला या नोटांचा इथे काहीच उपयोग नाही. हे भारतात चालणार. तू हिशोब मांडून ठेव. आपल्या नोटा छापून झाल्या की देतो तुला.